श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बघा, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी असतात, काही ना काही दुःख असतं जे दूर व्हावं असं आपल्याला वाटत असतं. आपल्या इच्छा असतात ज्या पूर्ण व्हाव्यात असं वाटत असतं. आपण अनेक वेळा काय होतं की आपल्याला परमेश्वराची साथ नसल्यामुळं किंवा काही पूर्वसंचित असल्यामुळं आपल्याला अनेक वेळा इच्छा आपल्या पूर्ण होत नाहीत. तर या सहजपणे पूर्ण होण्यासाठी एक मी तुम्हाला अशी सेवा सांगणार आहे. मग तुमची कुठलीही जरी इच्छा असेल, कितीही मोठी इच्छा असेल, तरीही बघा ती पूर्ण नक्कीच होईल स्वामींच्या कृपेनं. तुम्ही जर मनापासून ही सेवा कराल, जी मी सेवा तुम्हाला आता सांगणार आहे, ती सेवा जर तुम्ही मनापासून केली ना, तर तुमची ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल. स्वामी तुम्हाला नक्कीच काहीतरी योग्य मार्ग दाखवतील आणि ती सेवा करण्यासाठी तुम्हाला फार वेळ लागणार नाही. तर कोणती आहे ती सेवा? तर ती सेवा अतिशय साधी आणि सोपी आहे. तर ती सांगण्याआधी तुम्ही कृपया नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. कृपया नक्की सबस्क्राईब करा. तर ती सेवा म्हणजे गुरुचरित्र ग्रंथातील एक अध्याय फक्त वाचायचा आहे. बघा, प्रत्येकाला गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करणं शक्य होत नाही, कारण नियम हे अवघड असतात. प्रत्येकाला कामाच्या व्यापामुळं गुरुचरित्र ग्रंथ त्याचं पारायण करणं शक्य होत नाही. तर तुम्ही एक अध्याय वाचा फक्त. खंड न पडू देता जास्तीत जास्त महिने, अगदी 6 महिन्यापर्यंत तुम्ही वाचला तर त्याचा तुम्हालाच फायदा होईल. नक्की तुमच्या कुठल्याही मोठ्या अडचणी असतील तरी नक्की पूर्ण होतील. तो अध्याय अगदी फक्त 10 ते 15 मिनटात वाचून होतो. फक्त तुम्हाला न चुकता, न खंड पडू देता रोज वाचन करायचं आहे. मनापासून भक्तिभावानं तो वाचन करायचा आहे. बघा, स्वामी समर्थांच्या कृपेनं नक्की तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तर गुरुचरित्र ग्रंथातील 18वा अध्याय, फक्त या अध्यायाचं तुम्हाला रोज न चुकता वाचन करायचं आहे. तर हा अध्याय वाचत असताना जर तुम्हाला मांसाहार वगैरे करण्याची वेळ आली तर पूर्णपणे मांसाहार सोडायला हवा असं काही नाही. ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केला आहे त्या दिवशी तुम्ही वाचन करू नका. पण शक्यतो गुरुचरित्राच्या कुठल्याही आपण स्वामींची सेवा करत असतो तर तुम्ही मांसाहार शक्यतो करू नका. पण जर अगदीच तुम्हाला करायचा असेल, म्हणजे तुम्हाला मांसाहार सोडणं शक्य नसेल तर काही हरकत नाही. मांसाहार ज्या दिवशी केला आहे त्या दिवशी तुम्ही या अध्यायाचं वाचन करू नका आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही स्नान वगैरे करून या अध्यायाचं पुन्हा ठरल्या वेळी न चुकता त्याच वेळी ज्यावेळी तुम्ही याआधी वाचन केले त्याआधी तुम्ही या अध्यायाचं वाचन करा. बघा, तुमची कितीही मोठी इच्छा असली तरी नक्कीच पूर्ण होईल. अध्यायाचं वाचन झाल्यानंतर काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवा. शक्य असेल तर आरती करा, अन्नदान करा आणि जास्तीत जास्त देवाचं नामस्मरण करा. या साध्या सोप्या गोष्टी अगदी तुम्ही रोजचं काम करून सहजपणे करू शकता. रोजचं तुमचं नोकरी सांभाळून, घरातले व्याप सांभाळून तुम्ही या साध्या सोप्या गोष्टी करू शकता. श्री स्वामी समर्थ.